नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता अनिका खुश कामिनीकडे येते आणि कामिनीला म्हणते की ग्रॅनी आजी, अगं तू आत्ताच्या आत्ता त्या नयनताराला फोन कर आणि तिला विचार की तिने मात्र ऋषीला लग्नाबद्दल विचारलं की काय। त्यावर आता कामिनी म्हणते की अगं जरा मला हे खाऊन तर देशील, अगं मी तुला धमकावलेलं आहे, त्यामुळे थोडासा वेळ तर तू तिला दे। त्यावर आता अनिका म्हणते की अगं वेळच तर नाही आणि ग्रॅनी आजी आपण वेळ नाही देऊ शकत आणि हे बघ सगळं काही डिक्लेअर झालं आणि एंगेजमेंट जर आत्ताच ठरली तर आपल्याकडे वेळ नसेल आणि हे बघ मला किती तयारी करावी लागेल, मेकअप अगदी डिझायनिंग सगळं काही अगदी मला ओके परफेक्ट ठरवावी लागेल, माझं काही होणार नाही, ऐन वेळेस मात्र अगदी माझी धावपळ होईल, त्यामुळे हे बघ आत्ताच तू सगळं काही कन्फर्म करून घे, त्यासाठी तू आत्ताच्या आत्ता तिला कॉल कर म्हणून आता अनिका खूप जोरात ओरडत असते। आता कामिनी म्हणते की बरं ठीक आहे आणि हे बघ आता मी करते, जराही सुखाने तू काही आजीला खाऊन देत नाही, म्हणून आता अनिकाचं ऐकून कामिनी लगेच आता नयनताराला कॉल करते। नयनतारा मात्र आता इकडे प्राजूच्या फोटोचा जो अल्बम आहे तर तो पाहत बसलेली असते आणि तेवढ्यात कामिनीचा फोन येतो। नयनतारा आता फोन उचलते आणि कामिनी लगेच म्हणते की काय गं काय झाले, तुझा तर कॉल अजूनपर्यंत नाही आलेला, काय झालं, मला असं वाटलं होतं की तू कॉल करशील, सगळं काही तू ठरवलेलं असेल। आता मात्र नयनतारा तिला म्हणते की हे बघा कामिनीजी, का तुम्ही आम्हाला इतका त्रास देतात आणि तुम्हाला नक्की काय हवं आहे, मी तुम्हाला हवं ते काही बदलत द्यायला तयार आहे, पैसा देते, काय हवं ते मागा, फ्लॅट वगैरे जर काही असेल फ्लॅट सुद्धा मी तुम्हाला द्यायला तयार आहे, परंतु तुम्ही जे काही बोलतात तर ते नाही होऊ शकत, ऋषी आणि अनिका ह्या दोघांचं लग्न नाही होऊ शकत। त्यावर आता हे ऐकल्यानंतर अनिकाला तर खूपच राग येतो, रागाने ती आपल्या हातातील ब्रेसलेट आहे तर ते फेकून देते आणि हॉट असं म्हणते। आता कामिनी हे सर्व पाहते आणि म्हणते की नयनताराला हे बघ काही झाले तरी शेवटी ऋषीचं लग्न हे अनिकाशी होणार म्हणजे होणारच, त्यामुळे ही जी बातमी आहे तर ती घरातील सगळ्यांना तू अगदी सांगून टाक, तू सगळ्यांना मात्र असे सांगून टाक अनिका आणि ऋषी यांचं लग्न ठरलेलं आहे आणि ते होणार म्हणजे होणारच। आता हे ऐकून नयनताराला आणखीन खूप टेन्शन येते। त्यावर आता नयनतारा म्हणते की नाही, मी कुणालाही काही सांगणार नाही। त्यावर आता कामिनी लगेच म्हणते की ठीक आहे, तू नाही ना सांगू शकत, मग मी एक काम करते, मुलीचा बाप आहे सतीश, हा व्हिडिओ मी त्यालाच पाठवते, म्हणून आता कामिनी नयनताराला ब्लॅकमेल करते। आता हे ऐकल्यानंतर नयनताराला खूप मोठा धक्का बसतो, म्हणजे हे बघ अगं हा व्हिडिओ जर मी त्याला पाठविला तर मात्र साखरपुड्याचा मुहूर्त काढण्यासाठी सोपा जाईल, म्हणून अगोदर मी त्याला पाठवते। नयनतारा नाही नाही म्हणत असते आणि विचारते की तुम्ही असं का करू शकतात। कामिनी म्हणते की मी का करू शकत नाही, कारण तुम्हाला सिरियसली घेत नाही आणि तू मला सिरियसली घ्यायला हवं, त्यासाठी मात्र माझ्याकडे खूप सारे उपाय आहेत आणि ते सगळे उपाय केल्याशिवाय तुला सुद्धा काही कळणार नाही की कामिनी सुद्धा काही चीज आहे। आता हे ऐकल्यानंतर नयनतारा जागी स्तब्ध होते आणि उठून उभी राहून ती मात्र आता कामिनीला समजावत असते। नयनतारा म्हणते की हे बघा तुम्ही असं नाही करू शकत, तर कामिनी लगेच फोन कट करते। आता नयनतारा धावतच बाहेर येते, तोपर्यंत कामिनीने मात्र सतीश बाहेर हॉलमध्ये काही कामानिमित्त देखरेख करत असतो, काहीतरी काम सुरू असते आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर तो मेसेज वाजतो। आता हा कामिनीने पाठवलेला तो व्हिडिओ असतो। आता हे म्हणजे ऐकल्यानंतर कामिनीला म्हणजे नयनताराला धक्का बसतो। नयनतारा धावतच येते, सतीश आपला तो मेसेज कशाचा आहे हे बघण्यासाठी मात्र आपला फोन उचलतो। त्याने मात्र आता तो जो काही पाठवलेला तो व्हिडिओ आहे तर तो डाउनलोडसाठी टाकलेला असतो आणि डाउनलोड होत असताना मात्र नयनतारा धावत येते आणि सतीशच्या हातातील मोबाईल हिसकावून घेते। सतीश तिला म्हणतो की नयनतारा अगं काय, अगं तू फोन काही हिसकावून घेते, तर नयनतारा आता तो व्हिडिओ डिलीट करते आणि सतीशला विचारते की तुमच्या मोबाईलमध्ये काही मेसेज आला होता का। सतीश आता हो असं म्हणतो आणि सतीश आता म्हणतो की कामिनींचा मेसेज आला होता। आता हे ऐकल्यानंतर नयनताराला आणखीन धक्का बसतो, सतीशला विचारते की त्यांच्या मोबाईलवरून आला होता, त्यांच्या नंबरवरून की अननोन नंबरवरून आला होता। त्यावर सतीश म्हणतो की नाही, त्यांच्या स्वतःच्या नंबरवरून आला आणि तो आला परत लगेच डिलीट सुद्धा झाला आणि कदाचित मात्र चुकून त्यांनी पाठवलं असेल असे जेव्हा सतीश म्हणतो तेवढ्यात नयनताराच्या मोबाईलवर कामिनीचा अगदी फोन वाजतो। आता सतीश हा नयनताराला म्हणतो की अगं कॉल घे ना आणि बघ अगं कामिनीजींचाच फोन आहे, कदाचित त्यांना सॉरी म्हणायचं असेल ना, मग अगं नयनतारा फोन घे, तू इतकी घाबरलेली का दिसते। नयनतारा पूर्णपणे घाबरून गेलेली असते आणि ती आता हो असं म्हणून फोन उचलते आणि हॅलो म्हणते, तर कामिनी हसत म्हणते की काय नयनतारा, मज्जा आली असेल, खूप गंमत वाटली की नाही तुला।
आणि आता तुला कळालं असेल की मी काही पण करू शकते, त्यामुळे आता मात्र मी तुला जे काही सांगत आहे तर तेच करत राहायचं. आणि हे पग राहून दे, त्यापेक्षा मात्र मी एक काम करते, मी आणि अनिका आम्ही दोघेही तुमच्या घरीच येतो डायरेक्ट साखरपुड्याची बोलणी करण्यासाठी, परंतु तू फक्त हो म्हणण्यासाठी तयार राहा. आणि चल आता मी फोन ठेवते. तर आता हे ऐकून अनिका खूपच खुश होते. अनिका लगेच आता ग्रॅनी आजी म्हणजे कामिनीचे पापे घ्यायला सुरुवात करते. खरंच माझी ग्रॅनी आजी खूपच ग्रेट आहेत आणि लव्ह यू असं करत असते. आता नयनताराला खूप टेन्शन येते. नयनतारा विचार करते की आता काय करू. नक्की आता ही कामिनी तर ऐकायला तयार नाही, मग मी हे सगळं सतीशला सांगून टाकते. म्हणून ती सतीशला सांगण्याचं ठरवते. आता त्यानंतर इकडे कमळे अभ्यास करत असते आणि निंगी तेथे येते. निंगी म्हणते की काय कमळे अभ्यास करते का, म्हणून ती आपल्या बॅगमध्ये काहीतरी खाण्यासाठी शोधते, परंतु बॅगमध्ये खायला काही नसतं. ती लगेच कमळीला म्हणते की चल आपण कॅन्टीनमध्ये जाऊ आणि काहीतरी खाऊन येऊ. त्यावर तर कमळी म्हणते की निंगे अगं एकतर मला खूप अभ्यास आहे, सगळी पुस्तक मला वाचायची आहेत आणि हे पग तुला भूक लागलेली आहे, त्यामुळे तू जाऊन खाऊ नये आणि हे पग मला आणखीन 1.5 तास लागेल. आता हे ऐकल्यानंतर निंगी म्हणते काय म्हणते 1.5 तास, अगं माझ्या पोटातील कातडा आहे तर ते अगदी केळं सोलल्यासारखं खाऊन टाकेल. म्हणून आता नाटकं करत निंगी काव काव करत असते. आता कमळी तिला म्हणते की अगं निंगे शांत हो, काय किती नाटकं करशील ग. आणि आता हे सर्व सांगण्यासाठी नयनतारा सतीशकडे येते आणि सतीशला म्हणते की हे बघा मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. आणि तेवढ्यात आता एका मीटिंग बद्दल सतीशला कॉल येतो. सतीश लगेच आता त्या मीटिंगला जायला निघतो. आता नयनतारा म्हणते की हे बघा सतीश मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर सतीश म्हणतो की अगं ते जे काही JK कंस्ट्रक्शन आहे ना, तर त्या संदर्भात मला मीटिंग आहे, मला लगेच जावं लागेल, आपण नंतर बोलूयात. नयनतारा म्हणते की सतीश अरे मला खूप महत्त्वाचं बोलायचं होतं. सतीश म्हणतो की थांब नयनतारा, अगदी मी मीटिंगला जाऊन येतो, नंतर आपण बोलूयात, आपण निवांतपणे बोलूयात असे बोलून आता सतीश निघून जातो. नयनताराला आणखीन टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे बंड्या धावतच निंगी आणि कमळीकडे येतो आणि कमळीला म्हणतो की कमळे अगं ऋषी सरांचा फोन आहे तुझ्यासाठी. आता कमळी तो फोन घेते. आता मात्र फोन घेतल्यानंतर हॅलो असं म्हणते. तर ऋषी म्हणतो की अगं कुणाला तरी तुझ्याशी बोलायचं आहे. आता लगेच कमळी म्हणते की काय. निंगी विचारते की कोण आहे. तर कमळी म्हणते की अगं माझ्याशी कुणाला तरी बोलायचं आहे. तर निंगी लगेच आता बंड्याला म्हणते की चल ना बंड्या, एकतर मला खूप भूक लागलेली आहे, चल ना लवकर. आता बंड्या म्हणतो की काय निंगे तुला सारखी भूक लागत असते आणि चल मी तुला मिसळ खाऊ घालतो. कमळीला म्हणतो की तू बोल, मी तुला बोलल्यानंतर मोबाईल घ्यायला येतो. कमळी आता ऋषीला म्हणते की सर बोला ना, कुणाला बोलायचं होतं. आता मात्र ऋषी म्हणतो अगं आमच्या इथे एक मावशी आहे ना, त्यांना तुझ्याशी बोलायचं होतं, 1 मिनिट मी त्यांना फोन देतो. आता मात्र ऋषी आता एका आईची आणि लेकीची भेट मोबाईलवर घडून देणार असतो एकमेकींशी बोलून. आता मात्र ही सरू फोन घेते. आता सरूने हातामध्ये फोन घेतल्यानंतर कमळी हॅलो हॅलो करत असते आणि तेवढ्यात होतं तर काय, सरूला जोराचा खोकला येतो आणि आता ती खोकत असते. आता लगेच कमळी म्हणते की हॅलो सर त्यांना पाणी प्यायला द्या बरं, त्या मावशींना जोराचा खोकला येतोय. आणि हे बघा हॅलो मावशी वर बघा बरं तुम्ही आणि पाणी घ्या. तेव्हा आता ऋषी त्यांना पाणी प्यायला देतो आणि सावकाश असे त्यांना सांगत असतो. आता सरू ही पाणी वगैरे पिते. तर ऋषी त्यांना म्हणतो की हे बघा मावशी तुम्ही आराम करा, नंतर बोलूयात. आता सरू मावशी बाहेर जातात. तर आता ऋषी हात बेडवर बसतो आणि कमळीला म्हणतो की हे बघ कमळी, मला माहिती आहे की तुला घरच्यांची खूप आठवण येते, तुला गावाला सुद्धा जायचं होतं, पण एक गोष्ट मात्र तू इमॅजिन कर, म्हणजे आता मात्र जे माझ्याऐवजी तुझ्या घरचे जर तुझ्याशी बोलत असते तर ते तुला काय म्हणाले असते आणि मी तुला सांगतो. तेव्हा आता ऋषी कमळीला पुढे म्हणतो की हे बघ कमळी तू एकटी नाही, आम्हा सगळ्यांचं स्वप्न घेऊन तू तेथे शहरात गेली, त्यामुळे तू तुझ्या स्वप्नांकडे लक्ष हे विचलित होऊन देऊ नकोस. आणि अगदी दिवसातून आम्हाला अनेकदा तुझी आठवण येते. अगं असं कित्येक वेळेस वाटतं की तुला येऊन भेटावं किंवा तुला भेटायला बोलून घ्यावं आणि मग मनात मात्र विचार येतो की आमच्या कमळीचं स्वप्न यापेक्षा खूप मोठं आहे. आपल्या गावासाठी आणि गावातील मुलींसाठी तिला काहीतरी करून दाखवायचं आहे, स्वतःचं कॉलेज सुरू करायचं आहे आणि लहान मुलींना शिकवायचं आहे आणि त्यासाठी शिकायचं आहे, खूप शिकायचं आहे. आता हे सगळं काही ऋषीचं बोलणं ऐकल्यानंतर तिला आपल्या आबांची आठवण होते, कारण आबांचं हे बोलणं हेच असतं. तर आता मात्र कमळीच्या डोळ्यात आबांची आठवण येऊन पाणी येते.
ही नात मात्र आता ती आबांचं स्वप्न पूर्ण करणार आहे आणि आम्हाला फक्त इतकंच वाटतं आता ह्या कुटुंबाची माया आणि हे जे काही प्रेम आहे तर तिच्या येणाऱ्या ज्या प्रवासात आहे तर ते अडथळा बनून आहे. यासाठी मात्र आता आम्ही सर्व काही तुला दुरावा करतो. म्हणजे आता हे सगळं काही आता घरचेच बोलत आहे असे ऋषी तिला बोलून दाखवतो. आणि हे बघ कमळी, अगं तू माझी नात आहे, तुला अशी जिद्द सोडून कशी चालेल. आणि हे बघ कमळी, मी तुला जाताना पैसे नाही देऊ शकलो, परंतु जाताना मात्र मी तुझ्या आईची आणि माझी शिदोरी तुला दिलेली आहे, संस्कार दिले आणि महाराजांच्या विचाराची श्रीमंती दिलेली आहे, मोठी स्वप्न बघण्याची आणि ती पूर्ण करण्याची हिंमत दिलेली आहे. मग असं असताना तू एकटी कशी पडशील बरं? कधीच नाही. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कमळी, एकदा जर तू हरली तर हा आबा हरेल, त्यामुळे तू जिद्द सोडू नकोस. ह्या आबांसाठी मात्र तू ठाम राहा. आणि हे बघ कमळी, अगं येथे गावामध्ये तुझं कॉलेज सुरू झालं तर अगदी त्यात मानेने अगदी अख्खी कॉलर वर करून तुझा हा आबा फिरेल. आता हे ऐकल्यानंतर कमळीच्या अगदी डोळ्यात पाणी येत असतं, जेणेकरून आता ऋषीच्या रूपात आपले आबाच बोलत आहे हे असं तिला वाटतं. ऋषीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि ऋषी पुन्हा विचारतो की करशील ना आबांची कॉलर ताट. तेव्हा आता लगेच कमळी म्हणते की हो करणारच. आणि आता मात्र ऋषीच्या डोळ्यात पाणी येतं. ऋषी लगेच म्हणतो की हे बघ अगं, मी बोलायला लागलो मग तुझ्या आईला सुद्धा बोलल्याशिवाय राहत नाही. तिच्या डोळ्यात लगेच पाणी येते आणि तिला तुझ्याशी बोलूशी वाटतंय, चल मग तिच्याकडे फोन बोलायला देतो. आता लगेच कमळीची आई जशी फोनवर बोलत आहे असे मात्र ऋषी बोलतो. ऋषी आता लगेच आता आई जे काही तिच्याशी बोलणार आहे तर ते म्हणतो, हे बघ अगं, आता मात्र गरम गरम भाकरी आणि पिठलं करत होते आणि तुला आवडतं ना ते. जेव्हा जेव्हा मला तुझी आठवण येते आबा मात्र तुझ्या आवडीचे पदार्थ मला करायला सांगतात आणि मी जर म्हटले की कमळीला आपण इकडे बोलवून घेऊयात, परंतु आता आबा मला म्हणतात की माझी वाघीण तिकडे जग जिंकायला गेलेली आहे, मग तू कशाला तिचे पाय ओढतेस. आणि हे बघ अगं, बरोबरच आहे आबांचं, कारण गावापासून तू तिकडे एकटी शहरात राहते आणि हे बघ कमळे, तू एकटी नाहीस, मनाने आम्ही सगळेजण कायम तुझ्या सोबत आहोत. आणि हे बघ कमळे, ह्या आईने मात्र आयुष्यभर एकच गोष्ट केलेली आहे, कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा कच नाही खाल्ली. आणि कमळे, हे बघ या आईने तुला जन्म दिला आणि तुझ्या आईच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबात तू आहेस आणि या रक्ताला मात्र हरण्याची सवय नाही, त्यामुळे तू लढत राहा आणि जिंकत राहा. आणि एक दिवस मात्र अख्खं जग मला कमळीची आई म्हणून ओळखेल. आणि ऋषी विचारतो की कमळे फोन ठेवू का, तर कमळी रडतच म्हणते की नाही, बरं वाटतं मला खूप. ऋषी तिला विचारतो की कमळे तू ओके आहेस ना, तर कमळीच्या डोळ्यात खूप पाणी येत असते. आपल्या आई आणि आबांची खूप आठवण येत असते. आणि आता ऋषी सरांनी मात्र त्यांच्याशी अगदी त्यांच्या रूपात येऊन आपल्याला ते भेटवले, त्यांची आपल्याला भेट झाली म्हणून तिला अगदी छान सुद्धा वाटत असतं. त्यावर तर ऋषी तिला म्हणतो की हे बघ, तुला घरच्यांची आठवण येत होती म्हणून मी म्हटलं. कमळी म्हणते की हो ठीक आहे, मला तर असं वाटलं की खरंच माझ्याशी आई आणि आबाच बोलतात. आता ऋषी तिला विचारतो की मला एक गोष्ट सांग बरं, आता जर तुझे आई आणि आबा तुझ्याशी बोलले असते तर हेच बोलले असते ना. त्यावर आता कमळी म्हणते की हो ना सर, आई आणि आबांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत, खूप मोठ्या स्वप्नांचं ओझं माझ्या खांद्यावर आहे, मी खूप शिकावं, खूप मोठं व्हावं हीच त्यांची इच्छा आहे आणि त्यांची ही इच्छा मी पूर्ण करणार म्हणजे करणारच. त्यावर आता ऋषी म्हणतो की ती इच्छा तू नक्की पूर्ण करणार आणि ती पूर्ण करत असताना मात्र एकटी नाहीस तू कमळी, अगं कायम मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आणि कमळी थोडंसं थांब, एक दिवस मात्र असा येईल गावातील प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये कमळी अगं तुझ्याबद्दलचा अभिमान असेल. आता हे सर्व ऐकल्यानंतर आता कमळी ऋषीला थँक्यू सर असं म्हणते. तर आता ऋषी तिला म्हणतो की हे बघ कमळे, तोंड वाढून बसू नकोस, तू एक काम कर, आता संध्याकाळी मात्र आपल्या कॉलेजच्या बाहेर एक झाड आहे तर तेथे मला येऊन भेट, तुम्हाला तेथेच भेट, मी नक्की तुला तेथे भेटायला येतो. आणि ठीक आहे सर, मी तुम्हाला संध्याकाळी भेटायला येतो. तिला सुद्धा कमळीशी बोलून खूप छान वाटतं. त्यानंतर मात्र आता कमळी आत येते तर नेंगीची आता काहीतरी गंमत सुरू असते. त्यानंतर मात्र आता कमळी तिला म्हणते की काय ग, काय टाइमपास लावला, चल आता आपल्याला ऋषी सरांनी भेटायला बोलावलेलं आहे, चल बरं. त्यावर आता निंगी कमळीला म्हणते की अगं मी कुठे, तुला बोलावलेलं आहे ना, मग तू जा, मला कशाला नेतेस. आता कमळी म्हणते की काय ग, मी एकटी जाऊ, तर निंगी म्हणते की हो. आणि तसंही आज मात्र अगं हे बघ, आज मात्र कॅन्टीनच्या त्या टीव्हीवर शाहरुख खानचा पिक्चर लागणार आहे, त्यामुळे कमळी तू तुझ्या आमिर खानकडे जा आणि मी मात्र माझ्या राज खानकडे जाते आणि जोरात आनंदाने उड्या मारत असते. आता मात्र मी तो पिक्चर चुकवणार नाही असे खुश होत खूपच उड्या मारते. कमळीला मात्र आता हिचं हसू येत असते आणि जा कमळी जा, अगं आपली जिंदगी जिले जा असं ती आता कमळीला म्हणते आणि धावतच तेथून पळून जाते. आता कमळी विचार करते की ही निंगी काही पण बडबड करत असते, मग आता मी एकटी कुठे जाऊ.
आता ऋषी सुद्धा कमळीला भेटायला गाडीतून येत असतो आणि तो आता जे कमळीशी बोललो त्याचा विचार करत असतो की आज मात्र कमळीशी बोलण्याचं धाडस मी केलं आणि अगदी कमळीला सुद्धा ते पटले. परंतु आता मात्र गावी जाण्याचा जो काही तिचा निर्णय होता, विचार होता, तर तो तिने मनातून काढून टाकला की काय हे मला माहिती नाही. आता मात्र तिला भेटल्यानंतर कळेल की तिच्या मनामध्ये नक्की काय सुरू आहे ते. आता फक्त आणि फक्त तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, बाकी काही नाही. त्यानंतर आता इकडे नयनतारा खूपच टेन्शनमध्ये असते आणि राधिका तिच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते की आई कॉफी. आता नयनतारा राधिकावर चिडते. आता लगेच मोठ्या आवाजात म्हणते की मी सांगितलं होतं का कुणाला मला कॉफी द्या म्हणून, आणि रागाने म्हणते की ही कॉफी मला नकोय. आता राधिका बिचारी तिला वाईट वाटतं, ती तशीच उभी राहते. नयनतारा पुन्हा तिला म्हणते की राधिका काय बघत उभी राहिलीस, मी तुला एकदा सांगितलं ना मला कॉफी नकोय म्हणून. राधिका बिचारी खूप घाबरते आणि हो हो म्हणून ती पुन्हा आता किचनमध्ये जायला निघते आणि पुन्हा नयनताराकडे वळून पाहते. नयनतारा खूप अगदी टेन्शनमध्ये एऱ्या घालत असते, कारण तिच्या मागे आता हे खूप मोठं टेन्शन असतं. राधिका मात्र ओळखते की नक्की काहीतरी विचार करतात म्हणून. त्यानंतर आता ठरलेल्या ठिकाणी मात्र कमळी ही ऋषी सरांना भेटायला येते आणि त्या झाडाखाली ती बसलेली असते. विचार करते की आज मात्र सरांशी बोलून मला खरंच खूप भारी वाटलं. ती आई आबाच माझ्याशी बोलले असं मला वाटलं, परंतु तरी सुद्धा मला सरांनी भेटायला का बोलावलं असेल याचा ती आता विचार करते. परत माझी समजूत काढण्यासाठी का, आणि हो सर मला कळतं की आता नक्की तुम्हाला माझी काळजी आहे म्हणूनच तुम्ही मला भेटायला बोलावलं. आणि खरं तर मी आज तुम्हाला हेच सांगणार आहे की किती काही झाले तरी मी माझं स्वप्न नाही विसरणार. माझं हे स्वप्न माझं नाही, आई आणि आबांचं, माझ्या गावातील प्रत्येक माझ्यासारखे असणारे मुलींचं, आणि ते स्वप्न मी कधीच विसरून जाणार नाही असं ती विचार करत असताना आता ऋषी गाडीतून खाली उतरतो आणि तिच्याकडे पाहत असतो. ऋषीला वाईट वाटतं. तो आपल्या मनात म्हणतो की कमळी मला माफ कर, मी आबांची वाईट बातमी आहे तर तुझ्यापासून ती लपवतोय आणि त्यामागे माझा हेतू चांगला आहे. परंतु आता मी सांगतो की ज्या दिवशी तुला हे सर्व कळेल त्या दिवशी मात्र तुला माझा प्रचंड राग येणार आहे, तर पण त्या दिवशी तुम्हाला देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, फक्त मला आज माफ कर. म्हणून तो कमळीकडे जायला निघतो आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर कॉल येतो आणि तेवढ्यात मात्र आईचा कॉल असतो. आता तो हॅलो हॅलो करतो. आई काय झालंय, थांब मी पोहोचतो म्हणून लगेच तो कमळीला न भेटता गाडीत बसतो आणि जायला निघतो. आता कमळीचं लक्ष जाते. कमळी ऋषी सर म्हणून आवाज देत असते. त्यावर आता कमळी विचार करते आणि म्हणते की ऋषी सर आले आणि लगेच गेले, त्यांनी मला बघितलं नाही का, म्हणून आता कमळीला खूप टेन्शन येते. आता मात्र हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता कमळी विचार करते की ऋषी सरांना नक्की काय झालं असेल, ते आले आणि गेले पण, म्हणून कमळी यायला निघते. त्यानंतर आता इकडे कामिनी आणि रागिनी हे सगळेजण आता अनिका सोबत आता ह्या नयनताराच्या घरी येतात. नयनतारा टेन्शनमध्येच असते. ऋषी सुद्धा तेथे असतो आणि आता रोहित सुद्धा येतो. प्राजू हे सगळेजण तेथे असतात. राधिका आता कामिनी म्हणते की हे बघ आजचा दिवस तुझा आहे. रोहित विचारतो की कामिनी आजी काय म्हणतात, आज मात्र तुम्ही सहज आलात की आणखीन काही विशेष कारण आहे का. तर आता कामिनी म्हणते की हो तसं कारण तर विशेष आहेच, म्हणूनच मी येथे आले, आणि म्हणते की हो आमच्या अनिकाचं लग्न ठरलेलं आहे. हे ऐकल्यानंतर आता ऋषी राधिका ह्या सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा रोहित म्हणतो की अरे वा अनिका कॉंग्रॅच्युलेशन्स, परंतु नवरा मुलगा आहे तरी कोण, असं विचारल्यानंतर आता कामिनी ऋषीकडे बघत म्हणते की आपला ऋषी. आता ऋषी म्हटल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि ऋषीला एक मोठा धक्का बसतो. अनिका मात्र आता खुश होऊन ऋषीकडे पाहत असते आणि ऋषी आपल्या नयनतारा आईकडे. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.